हॅलो हॅलो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय का? यस, राईट, व्हेरी गुड. ओके, yes, welcome all of you, right? So let's start today's lecture. In previous lecture we have discussed the definition about the rational number. In first class we studied how to represent the decimal number on the number line, right? What is the definition of the rational number? चला माझ्यासोबत सांगा, डेफिनेशन काय आहे रॅशनल नंबरची? The rational number which can be written in the form of p by q, where p and q are integer and q is not equal to 0. This number is called as a rational number. So we studied how to represent this rational number on a number line. And in yesterday's class we discussed the comparison of two rational numbers such that a by b and c by d. We have to take the cross product of ad. आपल्याला या दोघांचा प्रोडक्ट एकीकडे घ्यायचा आहे, या दोघांचा प्रोडक्ट एकीकडे घ्यायचा आहे. मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट म्हणजे ज्याचा प्रोडक्ट ज्या साइडचा मोठा आहे तो त्या साइडचा नंबर मोठा असणार. इफ AD इज ग्रेटर दॅन BC देन धिस A by B विल बी ग्रेटर दॅन CD. इथे जर लेस दॅन साइन असेल तर इथं पण लेस दॅन साइन येणार, इथं पण इक्वल टू असेल तर इथं पण इक्वल टू येणार. इथपर्यंत क्लिअर आहे का? काल इथपर्यंत आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं होतं, राईट? यस किंवा नो मध्ये रिप्लाय पाहिजे मला. यस, व्हेरी गुड. आज काही नवीन आलेले असतील. कालचं लेक्चर रेकॉर्ड झालं नाहीये, त्याच्या परवा दिवशीचे म्हणजे त्याच्या आधीचे 2 लेक्चर रेकॉर्डेड मी युट्यूब वरती टाकलेले आहेत, ज्याची लिंक मी ग्रुपवर पाठवली आहे. कालचं लेक्चर जरासं रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे सांगतोय मी सर्वांनी लेक्चर रेग्युलर पाहायचे, न मिस करता, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल लवकरच, कारण ते नंतर त्यांना लेक्चर भेटणार नाहीत. ओके, म्हणजे आम्ही रेकॉर्डेड करतोय पण त्यावेळेस कधी कधी रेकॉर्डिंग लेक्चरला प्रॉब्लेम येतो. ओके, so let's start now. In today's lecture we will discuss the how to represent rational number in a decimal form. Decimal form of rational number. समजा एक रॅशनल नंबर आहे p by q, राईट? तर त्याचं आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आय कॅन टेक ॲज 7/5. तर याला डेसिमल मध्ये लिहित असताना काहीच नाही करायचं. काय करायचंय? 7 ला डिवाइड करायचंय. कितीने? 5 ने. 7 ला डिवाइड करायचंय 5 ने. फर्स्ट ऑफ ऑल 1 चा हे जाईल 1, इथे येणार 5,
इथे सबट्रॅक्शन रिमाइंडर झालं 2, रिमाइंडर लेस दॅन 5 आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत डिव्हिजन प्रोसेस करायची, राईट. देअरफॉर आय विल हिअर राईट डेसिमल अँड टेक ॲज अ 0, बरोबर आहे. अँड नाव the remainder is 0, therefore the decimal form of 7/5 is 1.4. हे समजलं का सर्वांना? हे समजलं सर्वांना? असंच करतो आपण, डेसिमल सिम्पली डिवाइड करायचंय, सिम्पली डिवाइड करायचंय, राईट. पण असं करत असताना एक एक रॅशनल नंबर आपल्याला असे येणार आहेत. लेट सपोज हेअर 7/6. आता भागाकार करूया. 7 and 6, इथे येणार 1, इथे 6, इथे परत 1, इथे मी पॉइंट दिला, इथे 0, बरोबर आहे का बघा, राईट. आता कितीचा भाग जाणार, आता कितीचा भाग जाणार परत, राईट. व्हेरी गुड. 1चा भाग जाईल परत, इथे येणार 6 मायनस इथे 4. आता डेसिमल दिलाय त्याच्यामुळे इथे आपण परत 0 घेऊ शकतो. आता कितीचा भाग जाणार, 6. So here I will write 6. Here will be 36. मायनस केलं, रिमाइंडर किती येतो सांगा मला, रिमाइंडर किती येईल, रिमाइंडर किती येईल, 4. सो आय विल राईट हेअर 4. डेसिमल फॉर्म असल्यामध्ये मी परत 0 घेतला, परत कितीचा भाग जाईल सांगा मला, परत कितीचा भाग जाईल, कितीचा भाग जाईल, 40 आहे, परत 6चा भाग जाईल, परत इथे 36 येईल, परत इथे 4 येईल. असं कुठपर्यंत चालणार आहे, इथे 4 आलं होतं ना, परत 4 आले, परत 4 आले, असं कुठपर्यंत चालणार आहे, किती दिवस लागतील आपल्याला, 8वी संपेल, 9वी संपेल, 10वी संपेल, आयुष्य संपेल, आयुष्य पण संपेल, आयुष्य पण संपेल, बिकॉज इट विल बी अप टू इन्फिनिटी. डिव्हिजन प्रोसेस इथे एंड होत नाहीये, रिमाइंडर 0 येत नाहीये, इथे कसं डिव्हिजन प्रोसेस हेअर एंड झालेली आहे, इथे डिव्हिजन प्रोसेस काय झालेली आहे, एंड झालेली आहे. मात्र इथे डिव्हिजन प्रोसेस एंड होत नाहीये, टिंब 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 द्यायचं असतं त्याच्यामुळे. आणि त्याला लिहायची एक मेथड आहे, जर नंबर रिपीटेड होत असेल, सो आय विल राईट ॲज 1.1 अँड 6 यायलंय म्हणून याला मी इथे डॉट देणार आणि रीड करणार 6चा बार. काय रीड करायचंय, 6चा बार, 1.16 बार, बरोबर आहे. 2 नंबर जर असतील तर अशी रेष ओढायची, असा मोठा टिंब द्यायचा नाही, असं 2 नंबर असतील तर या दोघांवर अशी रेष ओढायची. इथं नाहीयेत, फक्त इथं 6 रिपीट होते, कुठे काय होईल, 16161 असं रिपीट होईल, बरोबर आहे. त्याचं पण एक्झाम्पल बघूया आपण. सो याला रीड करायचंय 16चा बार. मग आता डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर बघा, डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर, याच्यामध्ये 2 काहीतरी व्हायलंय. आता हे लक्षात ठेवा, 9thला जशाच तसं हा पार्ट आहे, आणि त्याच्यामुळे म्हणतोय मी बेसिक अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ सब्जेक्ट लाईक मॅथ और सायन्स, राईट. कारण एकावरच एक पायऱ्या आहेत. तुम्हाला मराठीतला कोणता चॅप्टर असेल 7वीतला, तो आता गरज नाही आठवायची, बरोबर आहे. बट इथे असं नाही चालणार, राईट. 10th पर्यंत सिमिलर, तुम्ही वाटलं तर 9वीचं लेक्चर करा, अजून रिअल नंबरच चालू आहे, राईट. तर याच्यामध्ये पहा की डेसिमल फॉर्म मध्ये लिहत असताना एकतर डिव्हिजन प्रोसेस एंड होईल, डिव्हिजन प्रोसेस एंड होईल, तेव्हा त्याला काय म्हणूया आपण,
तो जो फॉर्म आहे त्याला टर्मिनेटिंग म्हणायचंय. त्याला काय म्हणायचं बघा, टर्मिनेटिंग. डिव्हिजन प्रोसेस जी आहे तो टर्मिनेट झालेला आहे, बरोबर आहे. आणि कुठे कुठे काय होईल माहितीये, कुठे कुठे काय होईल की डिव्हिजन प्रोसेस ही एंडच होणार नाहीये. म्हणजे जर डिव्हिजन प्रोसेस जर एंड होत नसेल, डू नॉट एंड, डज नॉट एंड, मग तिथे मात्र इथे टर्मिनेट म्हणजे बंद होणे, संपणे. बट इथे संपायली का प्रोसेस, नाही संपत आहे. म्हणून ते जे फॉर्म आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, नॉन टर्मिनेटिंग. संपत नाहीये. पण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर रिपीटेड यायलेत, म्हणून त्याला नॉन टर्मिनेटेड ओर रिकरिंग म्हणतात. रिकरिंग शब्दाचा मिनिंग काय आहे, तेच पुन्हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजे अशा पद्धतीचं. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे अशा पद्धतीचं. सो राईट डाऊन द हेडिंग. आधी सुरुवातीला हेडिंग लिहायचंय. जस्ट 2 मिनिट, मला 2 मिनिट. चलो राइट डाउन हेडिंग टाका, डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. 9च्या क्लासचा टायमिंग आहे. 9च्या क्लासचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 10. 9च्या क्लासचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 10. नाईनच्या क्लासचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 10. हेडिंग टाका, डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. फर्स्ट लाइन मध्ये लिहा, इट इज ऑफ 2 टाइप्स. It is of 2 types. It is of 2 types. It is of 2 types. When division process end, yeah, first taka, when division process is end. 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 When division process is end, then it is called as a terminating decimal form. Then it is called as terminating decimal form. Then it is called as terminating decimal form.
एक्झाम्पल लिहून घ्या 7/5 च तिथं आहे बघा, तिथं भागाकार करून दाखवलाय. एक्झाम्पल लिहून घ्या 7/5 च. झालं 7/5. भागाकार सुद्धा लिहून घ्या ज्याचं फॉर्म 1.4 येतं. डन. व्हेरी गुड. Right. Okay. So write down a second type. When division process does not end. Second type मध्ये लिहा when division process does not end. When division process does not end, it is called as non-terminating recurring form. It is called as non-terminating recurring form. It is called as non-terminating recurring form. Okay, write down the example. Write down the example 7/6. त्याला कसं लिहायचं हे नाही, हे नाही, त्याच्यावर लिहा 7/6 आणि इथे डिव्हिजन प्रोसेस लिहिलेली आहे. भागाकार तुम्ही एकदा स्वतः केला तरी चालेल. आपल्याला करायचं अजून.
आपल्या युट्यूब चॅनल वरती टॉपरचे इंटरव्ह्यू बघितलात का? किती जणांनी बघितलात सांगा बरं. आपल्या युट्यूब चॅनल वरती जे विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आहेत यावेळेसच्या रिझल्टचे, पाहिलात त्यांचे इंटरव्ह्यू? राईट. आपल्या चॅनल वरती आहे. ओके, लिहून झालं का? डन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांना पाहायचंय त्यांनी मी काय करतो, डायरेक्ट व्हिडिओ टाकतो ग्रुप वरती. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता. राईट. लेक्चर झाल्यानंतर पाहू शकता. ओके, ठीक आहे. चलो. सो पहा, परत एकदा आपण काय पाहिलं, डेसिमल फॉर्म पाहत आहोत. रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म ते दोन टाईपचं असू शकतं. एकतर टर्मिनेट होतं म्हणजे डिव्हिजन प्रोसेस एंड झालेली आहे, आणि जर टर्मिनेट होत नसेल तर त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग होतं. मग ते काय होतं, तेच 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 येत असतं. मग काही जण काय करतात की याला सुद्धा नॉन टर्मिनेटिंग मध्ये लिहिता येतं की सर, असं म्हणतात. ते काही चुकीचं नाही. त्यांना याला सुद्धा नॉन, म्हणजे इथं काय लिहू शकतो मी, याच्या पुढे काहीच नाहीये म्हणजे काय लिहू शकतो, दॅट इज 1.4000 1.40 चा बार. म्हणजे झिरोचा बार तर ऍक्च्युली केव्हा पण लिहिता येतं मला. राईट. जर असं जर लिहिता म्हणले की याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म मध्ये, आता हे तर बघितलं तर टर्मिनेटिंग दिसतंय, मग रिकरिंग फॉर्म मध्ये जर याला जर लिहा म्हटलं तर झिरो द्यायचं, कारण झिरोचाच भागाकार आहे ना पुढे. रिमाइंडर झिरो म्हणजे भाग कितीचा जाणार पुढे, झिरोचा जाणार. असं कधी विचारणार नाहीत, पण तरी पण लक्षात राहू द्या. ओके. सो डायरेक्टली वी विल स्टार्ट टू द प्रॉब्लेम सेट. सॉरी, प्रॉब्लेम सेट नाही, प्रॅक्टिस सेट 1.3. हे समजले का सांगा मला. अजून एक्झाम्पल मधून क्लिअर होईल तुम्हाला, अजून एक्झाम्पल मधून क्लिअर होईल. पण इथपर्यंत समजले? राईट. ओके. सो राईट डाऊन प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1. Practice set 1.3 question number 1. पहा, फर्स्ट एक्झाम्पल 9/37. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 1 मधलं फर्स्ट आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन द डेसिमल फॉर्म. and first example is 9/37. right. so 9/37 याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचंय मला. इथे डिव्हिजन प्रोसेस करायची आहे. 9 ला 37 ने, 37 पेक्षा 9 इज लेस आहे. ऑब्विसली झिरोचा भाग घालणार मी सुरुवातीला आणि पॉइंट देणार. इथे 0, हे 9 आता, आणि मी पुढे 0 घेऊ शकतो. राईट. सो 90. आता 37चा तर आपल्याला ऍक्च्युली मल्टिपल माहिती नसतात, त्याच्यामुळे एका साईडला लिहून घेतलं तरी चालेल. पहा इथं किती येतं याच्यामध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 आणि 37 इंटू 3 जर लिहिला, बरोबर आहे का बघा. त्याच्यानंतर 4 लिहूया. एक 4-5 पर्यंत अंदाजे आपल्याला लागेल तसं घेऊया आपण, इथे लिहून घेऊया ना. राईट. किंवा याच्यामध्ये डायरेक्ट 37 तुम्ही मिसळू शकता, नो प्रॉब्लेम. जसं करायचे तसं करा. राईट. इथपर्यंत बघूया आपण किती लागतंय ते.
सो 90 आहे, 90 कितीचा डिव्हिजन जाईल सांगा मला पहिल्यांदा कितीचं डिव्हिजन जाईल? पहिल्यांदा कितीचं डिव्हिजन जाईल? राईट, 2 चं. राईट, इथे किती येणार सांगा मला? इथे किती येणार? आन्सर देत राहायचं, आन्सर द्यायचा कंटाळा कधीच नाही करायचा. आपण जरी ऑनलाईन लेक्चर असतील तर आपण लाईव्ह लेक्चर म्हणजे आपल्याला फील झालं पाहिजे, आपल्याला कधी बोर नाही झालं पाहिजे. राईट, आणि त्याचं आन्सर देत असल्यानंतर तुम्ही माझ्या पुढे आहात, तुम्हाला समजतं हे कळत राहील मला. राईट, ओके. सो इथे येणार 74 येणार आधी सुरुवातीला, आणि मायनस केल्यानंतर उरतात किती? 16 उरतात. 16 उरल्यानंतर मी परत 0 घेतला, 160 कितीचा भाग गेला पाहिजे सांगा मला? व्हेरी गुड सुषमा. राईट, तर 4 चा भाग गेला पाहिजे. 4 आला इथं, तर 148. आता परत इथे जर सबट्रॅक्शन केला तर 120 उरेल. बरोबर आहे का बघा? राईट, सो कितीचा भाग गेला पाहिजे? परत कितीचा भाग गेला पाहिजे? 120 म्हणजे 3. बरोबर आहे. आता 3 आल्यानंतर इथे येणार 111, मायनस करा, किती येतं बघा? मायनस करा, इथे 9. या आधी 9 ला पहा आपण कधी डिव्हिजन घातले का? आपण इथे 9 ला कधी डिव्हिजन घातलेला आहे का? राईट, इथे मी 0 घेऊ शकतो ना इथे. राईट, सो 90 ला आपण या आधी डिव्हिजन केलेलं आहे. पहा एकदा, 90 ला आपण एकदा डिव्हिजन केलेलं आहे. सो बरोबर आहे का बघा? सो आता इथे परत कितीचा भाग जाणार? परत कितीचा भाग जाणार? 2 चा. राईट, मग 2 चा भाग गेला 90, मग परत 74, मग 140, मग परत 180. आपण तरी त्याच्यामध्ये आपण करूया, जर तुम्हाला याच्यामध्ये इथे 74 उरणार, 16 परत 0 घेणार, 160 आले की आपल्याला माहितीये. परत इथं 2 चा डिव्हिजन केलता, त्याच्यानंतर 4 येणार, आणि त्याच्यानंतर 3 येणार, परत 2 येणार, 4 येणार, 3 येणार, आणि हे कंटिन्यू चालत राहणार. Therefore 9/37 चा डेसिमल फॉर्म किती आलं? 0.243. कोणते नंबर रिपीट होत आहेत? कोणते नंबर रिपीट होत आहेत? हे तीनही नंबर रिपीट होत आहेत. सो आय विल गिव्ह बार ऑन दीज 3 नंबर्स. राईट, इथं 9 आलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण आधी 9 ला डिव्हिजन केलेलं आहे, आणि मग याच्या 9 च्या वेळेस किती आलतं? 2 आलतं. सो 2 पासून परत पुढे रिपीट होणार. Therefore डेसिमल फॉर्म ऑफ 9/37 इज 0.243 बार. आणि हे कोणत्या टाइप मध्ये आहे सांगा मला? टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. राईट, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. व्हेरी गुड. राईट, टेक अ स्क्रीनशॉट. जर लिहायचं राहिलं असेल तर स्क्रीनशॉट काढा. आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया लगेच. आणि 45 मिनिटाला आपलं जेव्हा लेक्चर एंड होतं त्यावेळेस तुम्ही राहिलेलं लिहून घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आता. राईट, सो वी विल नाव 18/42. 18/42. स्क्रीनशॉट घेतला का सर्वांनी, किंवा लिहून झाला असेल तर यस म्हणून टाका मला. समजलं तर असेलच सर्वांना. राईट, समजलं तर असेलच. काय प्रॉब्लेम असेल तर विचारू पण शकता. ओके, ठीक आहे. चल, सो 18/42. आज कोण आलेत नवीन? आज नवीन आलेले कोणी आहेत का? अनिता कालच्या लेक्चरला होती का? किशन, म्हणजे तुमचंच नाव टाकत जावा, आणि म्हणजे वडिलांचं वगैरे आईचं किंवा असं नाव नको राहिला, म्हणजे आम्हाला माहिती नाही ना अजून. तुम्ही विद्यार्थी फर्स्ट टाइम आलेला आहात, त्याच्यामुळे असं होऊ शकतं. तर तसं वाटून नाही घ्यायचं की माझं नाव असं आहे, सर असं म्हणले. राईट, ओके, व्हेरी गुड सुषमा. पाहूया आपण.
18/42. आता इथे मला 18/42 ला डिव्हिजन करा. 42 चा पाडा खूप मोठा आहे, याला आधी रिड्यूस करता येईल का? 18/42 ला 18/42 ला रिड्यूस करता येईल का? राईट. याचं रिड्यूस फॉर्म सांगा मग किती येणार? याचं रिड्यूस फॉर्म किती येते पहा. 6 ने डिवाइड करू शकतो का मी इथे? 6 ने डिवाइड करू शकतो. राईट. सो हे किती येणार आहे? 3/7. बरोबर आहे का बघा? रिड्युस्ड फॉर्म सिंपल. 6 ने दोन्हीकडे जर डिवाइड केलं इथे पण तर 3/7. हे दोन नंबर वेगवेगळे आहेत का एकच आहे? या दोघांची व्हॅल्यू कशी असते? या दोघांची व्हॅल्यू सेम असते. राईट. या दोघांची व्हॅल्यू सेम असते. राईट. ओके. सो मी 42 चा आपल्याला पाढा आपल्याला अवघड जात होता, सहसा हे रिड्यूस फॉर्म मध्येच देतात. इथं भाग जात होता म्हणून मी भाग घातला. आता आपलं काम आहे 3 ला 7 ने डिवाइड करायचं. ट्राय करता का इथे तुम्ही? कमी करू का दे? एक वेळ घ्या 1-2-4 मिनिटाचा आणि ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करत नाहीत तुम्हाला स्वतः कळणार नाही की मिस्टेक कुठे होऊ शकतात. खरंच आपल्याला कळते का? आपल्याला सोडवता येते का? व्हेरी गुड संजोत. हो, डायरेक्ट डिव्हिजन केलं तरी चालेल सानिका, काही प्रॉब्लेम नाही. आन्सर दोघांचं लास्टला सेम येईल. झालं ट्राय करून? व्हेरी गुड. मग आन्सर आलं का सुषमा? आलं ना तुझं आन्सर? राईट. साक्षी ओके. सानिका पुढे करा. सानिका तिथपर्यंतच यायलंय का त्याच्या पुढे यायलंय? अंजली राईट. बालाप्रसाद राईट. किशन राईट. संचिता रॉंग. संचिता कसं काय 2 कसं काय आलं? काय मिस्टेक झाली बघ बरं. प्रॉब्लेम कोणता सोडवला तू? इट इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. व्हेरी गुड. राईट. बघा ट्राय करा, अजून वेळ घ्या. जर कोणाचं चुकत असेल, कोणाला जमत नसेल तर थोडा वेळ घ्या, मग आपण सोडवूया. आणि बघा की 8th सिलेबस महाराष्ट्र बोर्डाचा तर माझ्या मते तरी एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल म्हणजे तो मला सिंपल वाटू शकतो. राईट. बरोबर आहे का ना? माझ्यासाठी तर सिंपलच असणार, पण तुमच्यासाठी सुद्धा थोडासा सिंपल आहे. मला वाटतं जेवढा तुम्हाला टफ अभ्यासक्रम देता येईल तेवढा दिला पाहिजे मॅथ्स सारख्या सब्जेक्ट मध्ये, कारण ते तुमचा ब्रेन डेव्हलपिंगचा पार्ट आहे. आता जेवढं तुम्ही बुद्धी म्हणताल आमची बुद्धीच चालत नाही म्हणतात, आम्हाला देवानेच बुद्धी कमी दिली म्हणतात, सर्वांना सेम असते. लक्षात घ्या, ज्यांचा जेवढा वापर जास्त करतात त्यांचं चालतं. आणि हे एका रात्रीतून किंवा एका महिनाभराची सुद्धा प्रोसेस नाही, ती कंटिन्युअस चालू असते. जेवढं तुम्ही सॉल्व्ह करत जाचाल तेवढं तुम्ही डेव्हलप करत जाचाल. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की यू कॅन सॉल्व एक्स्ट्रा बुक्स, आणि जिथे अडचण येईल तिथे मी मदत करेन. बुकचं नाव पण सांगितलेलं आहे. राईट. जर तुम्हाला स्कॉलरशिप सॉल्व्ह करायचंय स्कॉलरशिप करा. ओके. तर आता आपण पहा डिव्हिजन प्रोसेस स्टार्ट करूया. 7 पेक्षा 3 लेस आहे म्हणजे पहिल्यांदा किती आलं पाहिजे सांगा संचिता बघ बरं. 7 इज ग्रेटर दॅन 3. कितीचा भाग जाईल? मग कितीचा भाग जाईल? राईट. 0चा. सो 0चाच भाग जायला पाहिजे सुरुवातीला तर, आणि मग इथे 0 यायला पाहिजे. इथे डेसिमल घेऊया आपण, आणि मग आता इथे आपण 30 ला डिवाइड करू शकतो. 30 ला डिवाइड करत असताना कितीचा भाग जाईल? 4चा भाग जाईल. इथे येणार 28.
मायनस केल्यानंतर उरेल 2, परत 0 घेतलं, आता भाग जाईल 2 चा, इथे उरेल 14, रिमाइंडर येईल 6. बघा 6 आतापर्यंत आलंय का कुठे रिमाइंडर? 6 आतापर्यंत आलंय का कुठे रिमाइंडर? नाही, म्हणजे पुढे आपल्याला चालत जायचंय, बरोबर आहे का नाही? रिमाइंडर रिपीट यायलाय का बघा कुठे, फक्त एवढंच करायचं. मग आपल्याला पुढे किंवा इथं डिजिट जरी रिपीट आला तरी कळतं तुम्हाला, राईट? सो 4 2, परत 0 घेतला, किती येतं? इथे 8 येतं पहा, आणि इथे येणार 56, मायनस केल्यानंतर 4, 0 आलं, राईट? तर आता कितीचा भाग जाईल? 5 चा भाग जाईल. 5 चा भाग घातल्यानंतर 35 मायनस, मग इथे आपल्याला किती उरेल? 5 उरेल आणि 0, बरोबर आहे का बघा बरं? राईट आहे. सो परत आता इथे किती येणार? 7, बघा 7, इथे येणार 49, इथे येणार 1, बरोबर आहे? थकलात का? पुढे किती येणार? परत इथे 0 घेतला, 10 उरले. आता 10 ला किती डिवाइड केल्यानंतर किती येणार? 1 येणार. पहा इथं परत अजून एकही डिजिट रिपीट झाला नाही, इथं 1 आलं. आता मी याच्या पुढे इथं लिहितो 10. आता इथे 7 मायनस केला, किती उरेल? 3 आहे का इथे कुठे आधी रिमाइंडर मध्ये? यस, 3 आहे का कुठे रिमाइंडर मध्ये? किंवा भाग घालून पहा. 30 ला भाग घातल्यानंतर बघा कितीचा भागाकार जातो? 30 ला भाग घातल्यानंतर कितीचा भाग जातो? 4 चा भाग जातो. 4 ऑलरेडी आपल्या इथे आहे डिजिट, म्हणजे आता परत 4 पासून आपलं रामायण परत रिपीट होणार आहे. एवढं परत इथून रिपीट होईल, परत इथून रिपीट होईल. Therefore, decimal form of this number is written as 0.428571 आणि या सर्वांचा होमवर्क सांगा. टाइम झाला. होमवर्क याच प्रॅक्टिस सेट मध्ये पुढचं एक एक्झाम्पल सोडवा. फक्त हे लिहायचंय आणि पुढचं एक एक्झाम्पल मात्र सोडवा. काही टेन्शन घेऊ नका. होमवर्कचं 9/14 सोडवा. लास्टचे 2 एक्झाम्पल आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊया. ओके, ठीक आहे. कोणतं फॉर्म आहे हे? कोणतं फॉर्म आहे? लास्टला लिहायचं कोणतं फॉर्म आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. राईट, ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. ज्यांचं हे लिहायचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. मीटिंग एंड झाली की ते लिहू शकता स्क्रीनशॉट काढून, आणि त्याच्या पुढचा एक एक्झाम्पल ऍज अ होमवर्क घ्यायचंय. बाकीचे 2 एक्झाम्पल आपण घेऊया. 8वीचा सिलेबस संपवायला मला काही वेळ लागत नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल असेलच संपवणार, पण आपण कामाचं चालतं. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, 2-2 तास लेक्चर घेऊन त्याच्यामध्ये कळत काहीच नाही, बरोबर आहे? सगळा सत्यानाश. आणि 2 तास लेक्चर, 2 तास लेक्चर, फक्त ते अट्रॅक्ट करण्यासाठी मुलांना 2 तास लेक्चर. पहा किती सिंपल समजत, आपल्याला कमी वेळामध्ये व्यवस्थित सिलेबस विषयी काही टेन्शन घ्यायचं नाही. राईट, ओके. हो, होमवर्क सेंड करायचा ग्रुपवर. पियर्सन बुक घ्यायचं होतं एक्स्ट्रा सॉल्व करण्यासाठी. पियर्सन बुक घ्यायचं, ठीक आहे. ओके, चलो बाय एवरीवन. वी विल मीट इन टुमारोज क्लास, राइट?